या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्कार। कोकण म्हटलं की डोंगर दर्या आणि काळ्या कातळांचा सडा हे चित्र अगदी डोळ्यासमोर उभं राहतं। कोकणातील बरीचशी प्राचीन देवस्थानंही कोकणातील निर्जन सड्यावरच वसलेली आपल्याला पाहायला मिळतात। अशापैकीच निर्जन कातळावर अगदी मनुष्य वस्तीपासून खूप दूर कातळावरील आल्हाददायक हवेत विराजमान असलेल्या रत्नागिरीच्या शिरगावची ग्रामदेवता श्री आदिष्टी देवीच्या चरणी आज आपण आलो आहोत। शिरगाव हे रत्नागिरी शहरापासून अवघ्या काही मिनिटावरचं गाव। गावात प्रवेश केल्यानंतर मंदिराचा प्रवास सड्याच्या दिशेने सुरू होतो। हळूहळू गाव सोडून वाट सड्यावर जाते। वारं घोंगावू लागतं आणि एका विशाल कातळ रानावर आई आदिष्टी देवीचं सुंदर मंदिर पाहायला मिळतं। इथं येताच विलक्षण शांतता मनाला लाभते। झुळझुळ वाहणारा वारा, नीरव शांतता अशा वातावरणात आई आदिष्टी समोर बसल्यावर चित्त अगदी शांत होतं आणि मनाची एकाग्रता साधली जाते। मी प्रसन्न लिंगायत, मी आदिष्टी मंदिराचा पुजारी असून हे मंदिरात नवरात्राचा उत्सव 10 दिवस चालतो। हे फार पुरातन मंदिर असून त्याचं कधीपासूनचं अस्तित्व हे आम्हाला सो माहिती नाही, पण गावातल्या तसंच बाहेरच्या लोकांची फार श्रद्धा असल्यामुळे लोकांची भरपूर ये-जा असते आणि अशा प्रकारे 10 दिवस चांगल्या प्रकारे उत्सव साजरा केला जातो। कोणाला अडचणी आल्या काय ते कौल प्रसाद घेऊन सुद्धा देवीकडनं अडचणी सोडवल्या जातात। त्याच्यामुळे श्रद्धेमुळे इकडे भरपूर लोकांची ये-जा असते। पूर्वी हे मंदिर कौलारू होतं, पण ग्रामस्थांनी एकत्र येऊन आज त्याचं स्लॅबचं मंदिर बांधलं आहे। तसंच या मंदिराच्या पाठच्या बाजूला पांडवकालीन विहीर आहे, ते बघण्यासाठी लोक भरपूर प्रमाणात जातात। मध्ये तसं बघायला गेलं तर देवीला रूपं लावण्याचा जो विषय असतो त्यामध्ये आता नवरात्री 10 दिवस, कोजागिरी पौर्णिमा, त्याच्यानंतर दिवाळी, त्रिपुरी पौर्णिमा अशा ठराविक दिवशी हा उत्सव साजरा केला जातो। पावसात हा परिसर अतिशय रम्य होतो। चहूबाजूनी ओथांबणारा पाऊस आणि हिरव्यागार झालेला कातळ यामध्ये उभं असलेलं टुमदार मंदिर म्हणजे हे दृश्य फारच विलोभनीय। हे देवस्थान खूप प्राचीन आहे। मंदिरात आई आदिष्टीची पाषाण मूर्ती आहे। शिरगावची ग्रामदेवता असलेली आदिष्टी ही शिरगावची रखवालीण आहे। जसा तिचा नवरात्रोत्सव उत्साहात साजरा होतो तसाच शिमगोत्सव। आदिष्टी देवी पालखीत बसून शिमगोत्सवाच्या वेळी भक्तांच्या भेटीला येत असते। नवरात्रोत्सवात या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं। नवरात्रोत्सव, कोजागिरी पौर्णिमा, दिवाळी, त्रिपुरी पौर्णिमा या दिवशी देवीला रूप लागतं। यावेळी भक्तांची मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।